दिल्लीमध्ये ज्या रेस्टॉरंट आणि हॉटेलमध्ये ही मॅच दाखवली जाईल, आतापर्यंत ते दाखवत होते ना काहीतरी, त्या हॉटेलवरती बहिष्कार टाकण्याचं आवाहन आपने केलेलं आहे. आणि त्या राष्ट्रद्रोहाला अशा प्रकारच्या पाठिंबा देणाऱ्या रेस्टॉरंटची नावं आम्ही लोकांसमोर आणू. महाराष्ट्रात सुद्धा हेच होईल. ज्या रेस्टॉरंटमध्ये, ज्या हॉटेलमध्ये ग्राहकांसाठी क्रिकेटचे सामने दाखवले जातील, त्यांची नावं सार्वजनिक केली जातील, लोकांपर्यंत पोहोचवली जातील. हा एक ट्रेंड देशभरात सुरू आहे, महाराष्ट्रात सुद्धा सुरू राहणार आहे. सुदैवानं काल उद्धवजींनी सांगितलं की दुबई होणाऱ्या, अबुधाबीत किंवा वगैरे होणाऱ्या त्या क्रिकेट मॅचची तिकिटाची विक्री होत नाहीये, पण गॅम्बलिंग होणार. दुबईत जयशाह बसलेले आहेत, गॅम्बलिंग होणार, मनी लॉन्ड्रिंग होणार, हे सगळं होणार. सौरभ द्विवेदी जी ज्यांची हत्या झाली, त्यांच्या पत्नीचा आक्रोश आहे का सर्वत्र आलेला आहे. अशी काय मजबुरी आहे नरेंद्र मोदींची की भारत पाक क्रिकेट सामना त्यांना खेळवावा लागतो आहे. काल ते मणिपूरला यासाठीच गेले, फार मोठ्या उदात्त हेतूने मणिपूरला गेले नाहीत ते. आजच्या भारत पाक क्रिकेट सामन्याला जो विरोध होतो आहे त्याच्यावरचं लोकांचं लक्ष विचलित हवं म्हणून ते मणिपूरला गेले. बाकी त्याच्यामध्ये मणिपूरच्या जनतेविषयी प्रेम, प्रखर राष्ट्रवाद वगैरे असं काही नाही. भारतीय जनता पक्षाचा राष्ट्रवाद म्हणजे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. त्यांचा हिंदुत्ववाद हे जगातलं सगळ्यात मोठं ढोंग आहे. पेलगावमध्ये 26 भारतीय नागरिक आणि हिंदूंची हत्या झाली, त्याच्या तुम्ही त्यांच्या अश्रूंचा बाजार मांडलात आणि आज तुम्ही त्याच पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळण्यासाठी भारतीय क्रिकेट संघाला प्रोत्साहन देता. अनेक क्रिकेटपटूंनी विरोध केला, पण जे क्रिकेटपटू त्या मैदानात खेळणार आहेत त्यांना लाजा वाटला पाहिजे. त्यांना त्या खेळाची रक्कम घेताना ती रक्ताची किंमत ते घेत आहेत आमच्या मारलेल्या निरपराध लोकांच्या. त्यांच्या मनात राष्ट्रवाद, राष्ट्रभक्ती नाही आहे का? त्यांच्यासाठी फक्त भारतीयांनी टाळ्या वाजवायच्या? एक सामना नाही खेळलात, एका सामन्यावर बहिष्कार टाकलात क्रिकेटपटूंनी, तर काय मोठं आकाश कोसळणार होतं? काय जयशाह तुम्हाला फासावर देणार होता? अमित शहा तुम्हाला ईडी